माणिकराव कोकाटे यांच्या कृषी खात्यावर टाच येण्याची शक्यता. कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून अन्य कोणाकडे देण्याचा विचार सुरू. वादग्रस्त विधानं कोकाटे यांना भोवण्याची शक्यता. छावाच्या कार्यकर्त्याला मारहाण करणारे सूरज चव्हाण पोलिसांना शरण. लगेच जामीनही मंजूर. रात्री लातूर पोलीस ठाण्यात लावली होती हजेरी. माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर शरद पवारांची राष्ट्रवादी ठाम. पुण्यात राष्ट्रवादीचा पत्ते खेळून आक्रमक आंदोलन. नगरविकास विभाग आणि नियोजन विभागाच्या योजनांना आता मुख्यमंत्री मंजुरी देणार. आमदारांच्या आक्षेपांनंतर तिन्ही नेत्यांचा निर्णय. संजय शिरसाटांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. शिरसाटांवर होणाऱ्या आरोपामुळे फडणवीस होते नाराज. शिरसाटांकडून फोटो पोस्ट करत सर्व अलबेल दाखवण्याचा प्रयत्न. भाषा हे संवादाचं माध्यम, विवादाचं नाही, हे नामदेवांनी शिकवलं. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. संत नामदेव महाराजांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त फडणवीसांकडून आरती आणि चांदीच्या नाण्याचं अनावरण. पवार ठाकरेंकडून फडणवीसांवर स्तुती सुमनं. फडणवीस थकत नाहीत. पवारांकडून कौतुक. फडणवीसांच्या नेतृत्वात प्रगती झाली. ठाकरेंचं वक्तव्य. तर कौतुक हे प्रोत्साहन. बावनकुळेंची प्रतिक्रिया. गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सावली बारचं प्रकरण तापलं. बारमध्ये अश्लीलता चालते. परबांचा आरोप. दमानियांकडून बारची पाहणी करत राजीनाम्यांची मागणी. तर राजीनामा घेऊन दाखवा, रामदास कदमांचं आव्हान. हनी ट्रॅपवरून खडसे महाजनांची जुंपली. एसआयटी चौकशीची खडसेंची मागणी. तर खडसेंच्या मुलाच्या मृत्यूचीही एसआयटी चौकशी करा. महाजनांचा पलटवार. खडसेंच्या मुलाची आत्महत्या नसून हत्या होती असाही आरोप. महादेव मुंडेंची गळा कापून हत्या. अंगावर 16 वार. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर. प्रकरणाच्या चौकशीची ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी. संसदेच्या अधिवेशनाचा तिसरा दिवसही गदारोळाचाच. बिहारमधील मतदार याद्या पडताळणीवरून विरोधक आक्रमक. कल्याण मारहाण प्रकरणातला नवा व्हिडिओ समोर. पोटात लाथ घातल्यानं संतप्त तरुणीनं आरोपीच्या वहिनीला कानाखाली लगावली. चिडलेल्या आरोपीकडून रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण. मुंबई महापालिकेतील कचरा वेचण्याचं कंत्राट दिल्ली आणि गुजरातला जाण्याची शक्यता. संदीप देशपांडेंचा आरोप. घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीची मागणी. उत्तर महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यात 192 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. शेतमालाला कवडीमोल भाव. आसमानी संकट. कर्जबाजारीपणानं बळीराजाला ग्रासलं. सकाळपासून मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर वाढला. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. जोरदार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ. जालन्याच्या परतूर तालुक्यातील सावरगावच्या गौतमी नदीला पूर. तरुणानं आईला पाठीवर घेतलं. पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. पुण्याच्या सहकार नगरमध्ये टोळक्याकडून पुन्हा वाहनांची तोडफोड. 20 ते 25 वाहनांचं नुकसान. पळून जाताना 2 नागरिकांना मारहाण. उत्तर भारतातही पावसाचा धुमाकूळ. अनेक नद्यांना पूर. लोकांचं मोठं नुकसान. जम्मू काश्मीर, हिमाचल अलर्ट मोडवर. उत्तर महाराष्ट्रात पावसाची दडी. पिकांनी माना टाकल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. धरणातही मोजकाच पाणीसाठा. बळीराजाचे डोळे आभाळाकडे. जालन्यात आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार. 7 वर्षीय चिमुकल्याला गळा आवळून मारलं. निवासी आश्रमशाळेतीलच 8 आणि 14 वर्षीय बालकांकडून चिमुकल्याची हत्या. 12 कोटी रक्कम. मुंबईत फ्लॅट. BMW. पोटगीमध्ये मागणी करणाऱ्या महिलेला कोर्टानं सुनावलं. पतीच्या पैशावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः कमवा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून कानउघडणी. अभिनेत्री तनुश्री दत्ताचा ओक्साबोक्शी रडतानाचा व्हिडिओ व्हायरल. माझ्याच घरात मला छळलं जातंय, कुणीतरी मदत करा. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत मदतीची मागितली हाक.